नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. पैसे मागणार नाही दिले तर काच वगैरे फोडतात. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 3 वाजलेत मित्रांनो, पाठीचे. आलोय आता टिंबर मार्केटला खाली करण्यासाठी. गाडी लावलेली, गाडी खोलली पण हमाल लोक अजून आले नाही. फोन लावतो, एकाने फोन उचलला, येतो म्हटला. 20 मिनटं झाले पण अजून काय रिप्लाय नाही. आणि एक जण अजून फोनच उचलत नाही. बघूयात आता किती वेळ लागतो, काय होतं ते. पण उचलते आता, येतीलच. म्हणजे थोडक्यात वेळ नाही झाला अजून एवढा, 5-10 मिनटात यायला पाहिजे. तो बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो, काय होतं ते. सकाळचे 7:20 झालेत मित्रांनो. गाडी होत आली आता खाली आपली, थोडीशी राहिली. 8 वाजेपर्यंत 100% गाडी खाली होणार. लवकर केली आम्हाला, जास्त लोक आहे. टिंबर मार्केट हा आपल्या गाडीतलाच माल आहे सगळा. SK टिंबर म्हणून दुकान आहे, तिथलं आलं. समोर त्या साईडला रस्त्याच्या पलीकडे तो ट्रक लागलेला आहे, तिथं पण आपण खाली केली शाकलशनला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल. मार्केटला जाऊन गाडी लावून टाकायची, कारण की आपण टायर ह्याच्यासाठी दिलेले आहेत, रिमोटसाठी. ते रात्री भेटणार आहे आज संध्याकाळी. त्याच्यानंतर उद्याचं लोडिंग मग बघूयात मित्रांनो, काय कुठलं होतं ते. नक्की नाही अजून कुठलं करायचं. ह्या साईडला पण गाड्या आहेत. शांत झालं. 9 नंतर चालू होतं सगळं. 9 नंतर जागा नसती गाडी लावायला. शक्यतो रात्रीच्याच खाली करतात सगळ्या पार्ट्या. इथं लोकल पोरं इथं खूप त्रास देतात. आपली MH12 गाडी, त्यामुळं काय ना, बाहेरच्या गाड्या वगैरे असल्या की फार बाजूला झोपडपट्टी आहे लोहानगरमधून. त्यामुळं तिथं लोकल पोरं ड्रायव्हर लोकांना 50-50 रुपयासाठी, 100 रुपयासाठी भरपूर त्रास देतात. त्यामुळं इथं शक्यतो यायला टाळाटाळ करतात लोक. अण्णा लोक वगैरे जास्त या साईडचा लोड नाही भरत. अण्णा लोकांना सगळ्यात जास्त त्रास देतात. पैसे वगैरे घेतात 100-200 रुपये. रात्री किती वाजता आले की ते लोक फिरत असतात इथंच. पैसे मागणार नाही दिले तर काच वगैरे फोडतात. त्यामुळं अण्णा लोक शक्यतो येत नाही. पण आपल्या बरोबर कधीच आत्तापर्यंत असा किस्सा झाला नाही. ते लोकल पोरं गाड्यांना शक्यतो त्रास नाही देत. ते लगेच ओळखतात बोलण्यावरून वगैरे. त्यामुळे शक्यतो हे करत नाही. बघूया मित्रांनो किती वेळ लागतं. हे दुकान आहे समोरचं, SK टिंबर म्हणून. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. आलोय आता मार्केटला. गाडी वगैरे पार्किंग केली. कुंदन शेटला पण फोन लावला. दुपारी 12 नंतर आपल्याला भाडं घेण्यासाठी बोलवलं आहे. कुंदन शेट म्हटलं मी येतो तुझ्याकडं, मग आपण संगती जाऊ. तर दुपारी 12 नंतर जायचं. आज तर का भरण्याचं प्लॅनिंग नाही, कारण की आज संध्याकाळी वगैरे टायर येतील किंवा नवीन टायर घ्यायचे. आता आज ठरेल कुंदन शेट आल्यानंतर. नाही तर 2 रिमोट टायर आहेत, त्या संध्याकाळी भेटतील. आज संध्याकाळी ते बसवल्यानंतरच उद्याच लोडिंगचं होणार आहे. तर बघूयात, आता जाऊयात घरी. आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं. कुंदन शेट येतील तोपर्यंत. जाऊयात मित्रांनो. गाडी लावली पार्किंगला. आता निघालोय. मग दुपारचे 12 वाजलेत मित्रांनो. घराच्या इथं खाली आलोय. कुंदन शेट येतात आता. भाडं आणायला जायचंय. अजून 1-2 काम आहे, ते पण करून यायचं. वाट बघतो त्यांची. अर्धा तास होऊन गेला घरातून निघाले. येतो म्हटले पण अजूनपर्यंत काय आलं नाही, आलेत नाही. आत्ता फोन लावला त्यांना, पण फोन काय उचलत नाही. म्हणजे गाडीवर आहेत. बघूयात आता त्यांची वाट. भाडं आणू पहिले आणि मग परत मार्केटला वगैरे जायचं. येतीलच आता एवढं. मित्रांनो बघा, हा पोरगा त्या दिदीला बिचारीला एकटीला घरीच ठेवून कसा आहे ना, पप्पाच्या मागं लागून इथून शॉर्मा खातोय बघा कॅम्पात. हा आहे ना, बरोबर डाव करतो.
डाकू आहे डाकू. हो का कसा चवीने खातोय बघा. आणि दीदीला सांगतो की मी पप्पांबरोबर गाडीचं काम करायला चाललोय. ओके का भाऊ? तब्येत खुश ना? मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजलेत. मार्केटला आहे गणेश मिस्त्रीच्या गॅरेजच्या इथं. टायर खोलत आहे आता. टायर नवीन 2 घेतलेत आता. हे जे हाऊसिंगचे टायर आहेत ते धडीला जाणार आहेत. धडीचे टायर आणि जे रिमोट केले ते इथं बसणार आहे सेकंड धडीला. आता टायरचा सगळा प्रॉब्लेमच जाणार आहे आपला. आता खोलत आहे. त्या दिवशी शिवापूरवरून आणलेले टायर त्यांना परत द्यायचे. ते काम चालू आहेत. हे जे टायर आहेत हे तिथं जाणार आहेत 2. इथं 2 नवीन येणार आहे आणि 2 रिमोट करून आणलेला एक इथं लागणार आहे आणि एक पलीकडच्या साईडला लागणार आहे. म्हणजे आपले टायर सगळे एकदम खटाखटच होतील. आणि ह्याच्यातला हा नाही तो एक स्टेपनीला इथं लागेल. टॉमी घसरते वाटतं. टाईट केलेलं फार. मागच्या साईडला पार्किंग आहे. गॅरेज आहे. गॅरेजचे कामं चालतात इथं पण गाड्यांचे लावलेले. आणि इथं बघा हा माणूस काय करत बसला. हवा मारत बसलाय. पिल्या. रात्रीचे 10 वाजलेत मित्रांनो. घरी आलोय आता जस्ट. टायरचं काम सगळं झालंय व्यवस्थित. जे ते टायर आपल्या जागी फिट केलेत सगळे. आता उद्याचं लोडिंगचं पण कन्फर्म झालंय. म्हैसूरचा लोड आहे आपल्याला. भारत पोर्ट्स कंपनीतून भरायची आहे. उद्या सकाळी 8 वाजता कंपनीत पोहोचायचं. 7 वाजता निघन मी सकाळी. पुणे शेट नंतर भरल्यानंतर येतील. अर्धा माल कंपनीत, अर्धा माल रवींद्रच्या गोडाऊनला आहे. तर सकाळी 7 वाजता निघायचं आहे. आता जस्ट एवढंच आलो. अजून जेवण वगैरे काय केलं नाही. आता जेवूयात मित्रांनो आणि लवकर झोपूयात. कारण की 5 वाजता पोहोचून जायला लागेल. तर जेवण वगैरे करून घेऊयात मित्रांनो पहिले. मित्रांनो रात्रीचे 11:15 वाजले. जेवण वगैरे केलं आता एवढ्यातच. आता झोपतो कारण की सकाळी 5 वाजता उठायला लागेल. 5-5:30ला. 8 वाजेपर्यंत आपल्याला भारत पोस्ट कंपनी जायचं. लवकर लोड झालं तर दुपारी लवकर म्हणजे टपाल वगैरे भेटून निघता येईल. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.